मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश मिळालं आहे. आज वाशीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना सरकारने अध्यादेश दिलेला आहे आणि त्यानंतर विजयी रॅलीची सभा देखील त्या ठिकाणी वाशीमध्ये पार पडली आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्या घरी देखील आज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उत्साह जे आहे मराठा समाजाला आरक्षण भेटल्याचं ते देखील या ठिकाणी फटाके फोडून उत्साह या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. तर आपल्यासोबत त्यांचे कुटुंबीय आहेत. दीदी, आता तुझे पप्पा पाटील या ठिकाणी येणार आहेत, कशा प्रकारची भावना आहेत आणि काय आहे एकंदरीत काय उत्साह आज साजरा केलाय? 5 महिन्यापासून पप्पा भेटले नाही, त्याचं दुःख होतं, पण आता कुठेतरी ते दुःख आमचं जाणार आहे. पप्पाला भेटून आनंद होणार आहे. पप्पा आले तर जगात असं कोणी बघितलं नसेल असा एवढा मोठा सण आम्ही नक्की साजरी करणार. काही पप्पा सोबत बोलणं झालंय का? आज कधी येणार आहे, काही सांगितलंय का? नाही, अजून ते काही सांगितलं नाही, पण येतील 2-4 दिवसात असं वाटतंय. बर, आरक्षण मिळालं आहे, पप्पाच्या लढ्याला मोठं यश आले. किती महिने झाले साधारणतः पप्पा तुला बोलले नाही? 6 महिने 6 महिने झालं पप्पा घरी आलेले नाही. आमचं कोणाशीच त्यांच्याशी बोलणं नाही झालं. आरक्षण भेटलं याबद्दल खूप जास्त आनंद झाला. बर, निश्चितच आता पाटीलच्या लढ्याला या ठिकाणी यश आलेलं आहे. मोठे या ठिकाणी स्वागत पाटलाचं देखील ठिकठिकाणी करण्यात येत आहे. पाटील येणार आहे, कशा प्रकारची तयारी तुम्ही केली आहात? आणखीन तयारी नाही केली. ज्या दिवशी ते घरी येतील त्या दिवशी नक्की तयारी होईल. पण आज इतका मोठा आनंद, असा मोठा आनंद झाला की मराठ्यांना आरक्षण मिळालं त्याबद्दल खूप मोठा, म्हणजे शब्दात सांगू शकत नाही, इतका आनंद झाला. पाटील येणार आहेत का पण घरी आज किंवा उद्या? कधी येणार, काही बोलणं? हो, त्यांनी जाताना सांगून गेलेले, आलो तर तुमचा, गेलो तर समाजाचं. असं आज तरी असं नक्कीच वाटतं की आता ते नक्कीच घरी येतील. बर, निश्चित आता तुझे पप्पा आता या ठिकाणी मोठी विजयी रॅली सभा घेऊन या ठिकाणी येत आहेत. आता कशा प्रकारची भावना आहे? मराठा समाजाला आरक्षण भेटलं आहे. खूप आनंद होतो की 70 वर्षानंतर कुठेतरी समाजाला जो अन्याय होत होता त्याच्यावरती न्याय मिळालेला आहे आणि इतका आनंद झाला, खूप म्हणजे खूप शब्दात पण सांगू शकत नाही, इतका आनंद झाला. बरं, आता पाटील येणार आहे, काय तयारी करणार आहेत तू आता या ठिकाणी आणखी काहीच स्वागताची? तयारी नाही झाली पप्पांच्या स्वागताची, पण तरी सकाळी फटाके वगैरे, गुलाल, ते सगळंच जंगी स्वागत तर पप्पांचं नक्की होईल. पप्पा ज्यावेळेस येतील त्यावेळेस पप्पांचं जंगी स्वागत. मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे, त्या संदर्भात आता तुझ्या अंगावर देखील काही लोकांना गुलाल टाकला असेल. काय या ठिकाणी वातावरण होतं सकाळी? या ठिकाणी पाटलाची विजय सभा झाली, त्यावेळेस तुला काय वाटत होतं? खूप आनंद झाला होता जेव्हा कानावर बातमी आली की मराठा समाजाला आरक्षण आणि कुंभीमधून, ओबीसी मधूनच भेटणार आहे, ते बी कुंभी प्रमाणपत्र. याच्यामुळे तर सर्वात मोठा आनंद झाला आणि मराठा समाजाच्या लढ्याला आज यश आलं हे पाहून संपूर्ण मराठा समाज खूप आनंदात आहे आणि सण उत्सव जसा असतो तशा प्रमाणे साजरा करत आहे प्रत्येक मराठा. बरं, आता दिवाळी म्हणून आता तुम्ही या ठिकाणी साजरा करणार आहात का? आणि कशा प्रकारची तयारी या ठिकाणी करणार आहात? पाटील आल्याच्या नंतर कधी येतील पाटील, काही बोलणं झालंय का तुझं? पप्पासोबत बोलणं झालं, पण अजून कधी येईल हे अजून ठरलं नाही. आणि पप्पा लवकरात लवकर घरी येते ही आम्हाला आशा आहे, कारण संपूर्ण मराठा समाजाच्या लढ्याला आज यश आलेलं पाहून खूप आनंद झालाय. आणि पप्पा आल्याच्या नंतर आम्ही एवढं मोठं स्वागत करू की संपूर्ण महाराष्ट्र बघतच राहील. निश्चितच बाबा, आता या ठिकाणी पाटलाच्या लढ्याला यश आलाय. पाटील जे म्हणले होते मराठा समाजाला आरक्षण देऊनच घरी येऊ, आता पाटील येणार आहेत, काय भावना आहेत तुमच्या? आता मराठा समाजाला आरक्षण मिळालंय. आनंद झाला ना आम्हाला, साऱ्या मराठ्याला आनंद झाला, आम्हाला आनंद झाला. मिळालं हे आनंद, चौकडच आनंद झाला. ते आले म्हणजे मग आम्ही त्यांचं स्वागत करू. आता कवा येते कवा नाही काय सांगू. पाटील लहानपणापासून असेच होते का जिद्दी? असेच जिद्दी होते, 20 वर्षाची होते तेव्हापासून असंच शीत लढा की जनतेला आरक्षण भेटून द्यायचं, हेच काम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.